मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। विधानसभा चुनाव जैसे जैसे नजदीक आ रहा है वैसे वैसे महाराष्ट्र की राजनीति में नए मोड़ आते दिख रहे हैं। ऐसे में महाराष्ट्र के वरिष्ठ नेता धर्मराव बाबा आत्राम ने विधानसभा के लिए महायुति एनसीपी से 90 सीटों की मांग की है। विदर्भ में भी अधिक जगह सीटें मांगेंगे ऐसा उन्होंने कहा है। साथ ही कहा कि अजित पवार जल्द ही विदर्भ का दौरा करेंगे। तो चलिए देखते हैं आगे उन्होंने और क्या कहा। 90 जागाचा मागणी आपण केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या 90 जागावर उमेदवार उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार हे विदर्भामध्ये सुद्धा लवकरच येणार आहेत आणि फार मोठा घडामोडी या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे। दुसरा म्हणजे आमच्या या विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमचा FDA डिपार्टमेंटचा मीटिंग झालं होतं आणि त्या मीटिंगमध्ये जे दुधामध्ये जास्त प्रमाणामध्ये जे भेसळ आहे दूधजन्य पदार्थ ह्याच्यावर कारवाई कडक करण्याच्या दृष्टिकोनातून MPDA लावण्याचा सुद्धा अशा प्रकारचा आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स सुद्धा इथे करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा विचार सुरू आहे। रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला तयार करायचा आहे। आपला स्वतःचा इंडिपेंडंट FDA डिपार्टमेंटचा महाराष्ट्राचा स्वतःचा कायदा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून परवाच्या मीटिंगमध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून भक्कमपणामध्ये जे दूधजन्य जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आता भेसळ करणाऱ्या लोकांना आता फार मोठा कारवाई आमच्या विभागाच्या माध्यमातून होणार आहे आणि मिशन 15 म्हणून आम्ही एक राज्यामध्ये आपण घडवत आहोत, ज्याच्या माध्यमातून जे ड्रग्स डिपार्टमेंट आणि फूड डिपार्टमेंटचा जे काही आपला अभियान आम्ही या राज्यामध्ये राबवत आहोत। कारण की फार मोठा आपण पाहतो की मलेरिया आपला डिसेंट्री डायरिया वगैरे सगळं फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसामध्ये होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून फार मोठा अभियान आमचं सुरू झालेलं आहे या राज्यामध्ये आणि आपण कारवाई फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण करत आहोत। या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती देण्याकरता आपण इथे उपस्थित झालेलो आहे।